जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 10:15 साडे झाले असतील. 2 दिवसा अगोदर प्लॅन चालले होते, पण गावी चाललो आहे. आणि गावी जाता जाता आपल्या कोकणातील रस्त्याची परिस्थिती काय असेल ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि गावी का चाललो आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गावी का चाललो आहे आणि ते गावी गेल्यानंतर तुम्हाला कारण माहिती पडेलच. तर चला आपण प्रवासाला सुरुवात करणार. आम्ही जाणार आहे बाय कार. तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. मित्रांनो, आत्ता आलो आहे पनवेल. 12:30 वाजलेत. आता गॅसच्या लाईनीमध्ये पनवेलला आलो आहे. रस्ते खराब आहेत थोडे आणि निघालो आहे आणि पाऊस चालू झाला आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून पाऊस चालू आहे आणि आता गावाला पण पाऊस पडतो आहे. तर बघूया आता प्रवास कसा होतो आहे पावसातून, कारण हळूहळू जावं लागणार आहे. पाऊस पडतो आहे त्यामुळे, आणि काही मध्यंतरी रस्ते पण खराब आहेत. तर चला आपण प्रवास करतो आहे. रात्रीचा कसा होतो आहे प्रवास बघूया.
मित्रांनो, तुम्ही जर वडखळ नाका जर क्रॉस केलात ना, वडखळ नाका क्रॉस केल्यानंतर मध्ये मध्ये भरपूर असे पॅचेस आहेत की छोट्या गाड्यांची खूप वाट लागते, एवढे खड्डे आहेत. मोठ्या गाड्यांना तर काही फरक पडत नाही, पण छोट्या गाड्यांची खूप हालत खराब होते. आणि रात्रीचा प्रवास तर चुकीनंच करू नका छोट्या गाडीने. आणि जर गाडीने प्रवास करायचा असेल तर दिवसा करा, पण अजून काही त्याची विल्हेवाट लागलेली नाही किंवा रस्ता अजूनही तयार झालेला नाही. तर बघूया आता, गणपती जवळ आलेत. काही लोक सणासुदी किंवा कोकणात जाणारे येणारे लोक आहेत, तर त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का, किंवा गावाला जाण्यासाठी रस्ता आपल्याला चांगला मिळतो का, बघूया. पण दिवसा प्रवास करा जर गाडीने गेला तर, छोट्या गाडीने रात्रीचा प्रवास करू नका. तर अशा प्रकारे हा रस्ता आहे. म्हणजे मध्ये मध्ये असे भरपूर पॅचेस आहेत की तुम्हाला सांभाळून जावं लागणार आहे, एवढे खड्डे आहेत. मी 10:30 पावणे 11 वाजता निघालो होतो मालाडवरून. त्याच्यानंतर पनवेलला होल्ड घेतला मी, आणि पनवेलवरून आता आलो पोलादपूर डेपोच्या बाहेर. चहा प्यायला थांबलो आहे. माझ्याबरोबर आहे रोशन. आता मी मालाडवरून आणली पोलादपर्यंत गाडी, पोलादपूरपर्यंत. आता रोशन चालवणार आहे. तर मी थोडा वेळ झोपतो आणि सकाळी बघूया काय हाल आहे रस्त्यांचा कोकणाकडे जाणाऱ्या. आता थोडा बहुत व्हिडिओ काढला आहे मी कोकणाच्या रस्त्यांचा, काय अवस्था झाली ती. आणि चला आता इथे चहा वगैरे पिणार आणि मग पुढचा ही आत्या आहे आणि पाठीमागं काकी आहेत आमच्या. आम्ही 4 निघालो आहे गाडीने गावाला. अर्धे घरचे लोक आमचे काल गेले ट्रेननी, बाकीचे उद्या सकाळी पण येणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पण नक्कीच बघा.
मित्रांनो आता सकाळी वाजलेत 6:45. 6:45 वाजता घरी पोचलो. रात्री 11, 11:15 वाजता निघालो होतो. आता 6:45 वाजले घरी पोचलो आहे. लवकर आलो त्या मनाने. मला असं वाटलेलं 8, 8:30 होतील, पण वेळेत चालू आहे मी गावाला आले, पण पाऊस जबरदस्त आहे. तर असा हा छोटासाच व्हिडिओ होता प्रवासाचा. आणि एक याच्यानंतरचा व्हिडिओ होणार आहे तो मित्रांनो नक्कीच बघा तुम्ही. आणि खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. गावी आलो त्याचं कारण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.